नगर शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार। पूर्वा वालुंबा नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी। वाहने जनावरे गेली वाहून। नगर शहरासह तालुक्यात 27 मे रोजी दुपारी 1 वाजल्यापासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत असून या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला आहे। तालुक्याच्या दक्षिण भागात असलेल्या पूर्वा आणि वालुंबा या नद्यांना इतिहासात प्रथमच एवढा मोठा महापूर आला असून नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडत पाणी शेतात घुसले आहे। या पावसामुळे आणि आलेल्या पुरामुळे गावागावांचा संपर्क तुटला असून खडकी येथे जनावरे तर सारोळा कासार येथे वाहने वाहून गेली। जागोजागी रस्तेही वाहून गेले। दुपारी उशिरापर्यंत पाऊस थांबलेला नव्हता, त्यामुळे मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली। नगर तालुक्यातील कामरगाव, चास, भोरवाडी, सोनेवाडी, अकोळनेर, सारोळा कासार, आस्तगाव, खडकी, बाबुर्डीबेन या परिसरात दुपारी 12:30 वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली। काही वेळातच पावसाने रौद्ररूप धारण केले, त्यामुळे कामरगाव परिसरात उगम पावणाऱ्या वालुंबा नदीला काही वेळातच महापूर आला। या पुरामुळे अकोळनेर ते भोरवाडी रस्ता वाहून गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला। नदीवरील सारोळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत असल्याने अकोळनेर ते सारोळा वाहतूक ठप्प झाली। आस्तगावकडून पूर्वेकडे जाणाऱ्या पूर्वा नदीलाही मोठ्या प्रमाणात पूर आला, त्यामुळे आस्तगाव सारोळा रस्त्यावरील वाहतूक बंद झाली। सारोळा ते घोसपुरी मार्गावरील पुलावरील पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावांचाही संपर्क तुटला। पूर्वा आणि वालुंबा या दोन्ही नद्यांचा संगम खडके परिसरात होत असल्याने खडके गावात पावसाचे पाणी घुसले। 1-2 घरांना या पाण्याने वेढा दिला। खडकी येथील काही शेतकऱ्यांची जनावरे पुरात वाहून गेली। सारोळा कासार येथेही ट्रॅक्टर ट्रॉलीसह नदींच्या प्रवाहात वाहून गेला।